अहमदनगरच्या राहुरीत निवडणूक आयोगाने 50 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे। सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून वाहनांची झाडाझडती सुरू आहे। या झाडाझडतीत राहुरी फॅक्टरी जवळील देवळाले रोडवर निवडणूक आयोगाला एका गाडीत ही रक्कम मिळून आली आहे। या रकमेबाबत चौकशी केली असता ही रक्कम नगर अर्बन बँकेची असल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईने संपूर्ण नगर जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे। ही कारवाई तहसीलदार शेख, नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एव्ही आत्तार पोलीस कर्मचारी कारेगावकर यांनी केली आहे। प्रतिनिधी अनिल कोळसे, महाराष्ट्र टाइम्स 1, राहुरी, अहमदनगर। येत्या 23 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या अहमदनगर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेच्या अंमलबजावणी कामी विविध पथकं नियुक्ती केलेली आहे। त्यामध्ये SSTची पथक आहेत, FSTची पथक आहेत, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम आहेत आणि या पथकांतर्गत आमचे SST पथक क्रमांक 1 राहुरी फॅक्टरी या ठिकाणी तैनात होती आणि त्या अनुषंगाने त्या SST पथक क्रमांक 1चे प्रमुख एव्ही आत्तार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दिनांक 10 एप्रिल 2019 रोजी 12 वाजता श्रीरामपूर राहुरी फॅक्टरी रोडवर वाहन क्रमांक MH12 CR 5451 हे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कंपनीच्या वाहनाची ज्यावेळेस त्यांनी झडती घेतली त्यावेळेस सदरच्या वाहनामध्ये त्यांना रोख रक्कम 50 लाख आढळून आलेली आहे। अधिक चौकशी केली असता सदरची जी रक्कम होती ती नगर अर्बन बँक बेलापूर शाखा या बँकेची होती आणि त्यांच्याकडून ही रक्कम जमा करण्यासाठी ADCC बँक राहुरी फॅक्टरी शाखा या ठिकाणी जात होती। तथापि निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही गाईडलाईन्स आहेत आणि रकमेची जी काही वाहतूक करण्यासाठीचे जे काही नॉर्म्स आहेत किंवा ज्या काही अटी शर्ती त्या ठिकाणी घालून दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने तपासणी केली असता काही बाबी या संबंधाने तपासणे अधिक गरजेचे होते। त्या अनुषंगाने आम्ही ही सदरची जी रक्कम होती ती या ठिकाणी जप्त केलेली आहे। सदरची रक्कम बँकेने त्यांच्या अधिकृत वाहनातून वाहतूक करणे अपेक्षित होते, तथापि ही जी रक्कम ते वाहतूक करत होते ती एक खाजगी गाडीतून वाहतूक करत होते। त्या अनुषंगाने आम्ही सदरची जी रक्कम होती आज आमच्या ताब्यात घेतलेली आहे आणि ताब्यात घेऊन सदरची रक्कम जिल्हा कोषागार अधिकारी अहमदनगर यांच्याकडे पुढील कार्यवाही होईपर्यंत त्यांच्याकडे ट्रेझरीमध्ये जमा करत आहोत आणि सदरचे जे बँकेचे मॅनेजर आहेत किंवा सदरची जी बँक आहे त्यांना पुढील जी काही अपील करायची आहे ती आमची जी एक्सपेंडिचर मॉनिटरिंग टीम आहे ती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली एक एक्सपेंडिचर मॉनिटरिंग टीम आहे त्यांच्याकडे ते अपील करू शकतील आणि त्यांचे जे काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्र त्यांच्याकडे प्रोड्यूस केल्यानंतर ते जर समितीला योग्य वाटेल त्या अनुषंगाने समिती आपल्या योग्य तो निर्णय घेईल। संबंधित वाहनासोबत सुरक्षा रक्षकांचं असणं अपेक्षित होतं, त्या वाहनामध्ये सुरक्षा रक्षक नव्हते त्यांच्यासोबत। त्याचबरोबर सदरची जी काही रक्कम ती वाहतूक करत आहे त्या वाहतुकीबद्दल त्यांनी निवडणूक विभागाला कळवणे अभिप्रेत होते, असं पण त्यांच्याकडून कोणतेही कम्युनिकेशन झालेलं नाही। त्याचबरोबर ते जे वाहतूक करत होते ते वाहन बँकेचे अधिकृत वाहन असायला हवे होते, परंतु सदर केसमध्ये प्रकरणामध्ये ही वाहन वैयक्तिक मालकीची आढळून आली।